नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राच्या सर्व बीसींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, मी आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्र बीसी लॉग इन मध्ये ट्रेनिंग देणार आहे. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, बघूया आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्राचं बीसी लॉग इन केल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या सर्व्हिसेस मिळतात, कमिशन कशी मिळते आणि त्यावर काम कसं करायचं आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता, ज्या ठिकाणी मी कर्सर नेलेला आहे, पहिली सर्व्हिस आहेत री केवायसी. री केवायसीच्या सर्व्हिसमध्ये या ठिकाणी आपण कस्टमरचा आधार नंबर टाकून या ठिकाणी कस्टमरची री केवायसी करू शकतो. तर री केवायसी कोणाची होते, तर ज्या कस्टमरचं अकाउंट इनऑपरेटिव्ह मध्ये असतं, म्हणजे ऑपरेटिव्ह नसतं, त्या कस्टमरची आपल्याला केवायसी करावी लागते. तर री केवायसी केल्यानंतर आपल्याला कमिशन किती मिळते, तर 30 रुपये कमिशन मिळत असते. दुसरी सर्व्हिस म्हणजे या ठिकाणी अदर सर्व्हिसेसमध्ये आहेत. अदर सर्व्हिसेसमध्ये अनेक प्रकारच्या सर्व्हिसेस या ठिकाणी दिलेल्या आहेत. आपण सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस या ठिकाणी वापरू शकतो. APY आपण ओपन करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी होम लोन, व्हेकल लोन आपण या ठिकाणी बघू शकता. कोणकोणत्या प्रकारचे लोन आपण जनरेट करू शकतो. गोल्ड लोन, ॲग्रिकल्चर लोन, मुद्रा लोन, रिक्वेस्ट फॉर होम लोन, इनिशिएशन, रिक्वेस्ट फॉर व्हेकल लोन या प्रकारचे लोन आहेत. तर आपण जेव्हा रिक्वेस्ट जनरेट करणार, रिक्वेस्ट जनरेट केल्यानंतर बँक जेव्हा अप्रूव्ह करते तेव्हा 250 रुपये कमिशन आपल्याला या ठिकाणी मिळत असते. आणि त्याचबरोबर कस्टमरला लोन मिळाल्यानंतर 750 रुपये कमिशन आपल्याला मिळते. म्हणजे आपल्याला 1000 रुपये कमिशन लोन सँक्शनचं असतं. त्यानंतर या ठिकाणी PMJJBY, PMSBY हे दोन प्रकारचे इन्शुरन्स आहेत. PMSBY इन्शुरन्स केल्यानंतर आपल्याला 1 रुपये कमिशन मिळत असते. या ठिकाणी आपल्याला कस्टमरचा अकाउंट नंबर टाकून आपण PMSBY इन्शुरन्स करू शकतो. आणि त्याचबरोबर त्यानंतर PMJJBY वर सुद्धा आपण इन्शुरन्स करू शकतो. PMJJBY इन्शुरन्स काढल्यानंतर आपल्याला कमिशन 15 रुपये मिळत असते. त्यानंतर अनेक प्रकारच्या सर्व्हिसेस या ठिकाणी दिलेल्या आहेत. या ठिकाणी आपण कस्टमरचा आधार सीडिंग स्टेटस सुद्धा चेक करू शकतो. या ठिकाणी कस्टमरचा आधार नंबर टाकायचा आहे आणि बायोमेट्रिक घ्यायचा आहे. असं केल्यानंतर आपण कस्टमरचा काय करू शकतो, तर आधार सीडिंग स्टेटस चेक करू शकतो. त्यानंतर री केवायसी विथ ॲड्रेस चेंज या ठिकाणी आपण री केवायसी करू शकतो. ॲड्रेस चेंज या ठिकाणी आपण री केवायसी कशी करू शकतो, ॲड्रेस चेंज री केवायसी करू शकतो. जर एखाद्या कस्टमरचा ॲड्रेस चेंज झालेला आहे तर या ठिकाणी री केवायसी विथ ॲड्रेस चेंज करून आपण री केवायसी करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी आणखी सर्व्हिसेस आहेत इनऑपरेटिव्ह टू ऑपरेटिव्ह अकाउंट. जर अकाउंट इनऑपरेटिव्ह असेल, ऑपरेटिव्ह आपण करू शकतो. तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कमिशन आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे लीड जनरेशन सुद्धा करू शकतो. अकाउंट नंबर, त्यानंतर आधार नंबर, त्यानंतर या ठिकाणी खूप प्रकारच्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. या सर्व्हिसेससाठी आपण लीड जनरेट करू शकतो. म्हणजे बँकेला रिक्वेस्ट करू शकतो, नंतर बँक आपले रिक्वेस्ट अप्रूव्ह करेल आणि कस्टमरचं काम होईल आणि आपल्याला कमिशन मिळेल. त्यानंतर या ठिकाणी IMPS, NEFT ची सुद्धा सर्व्हिसेस दिलेली आहेत. त्यानंतर eKYC या ठिकाणी आपण कस्टमरचे अकाउंट सुद्धा ओपन करू शकतो. या eKYC मध्ये अकाउंट ओपनिंगची सर्व्हिस दिलेली आहेत. आधार नंबरचा वापर करून आपण अकाउंट ओपन करू शकतो. त्यानंतर APS सर्व्हिस, या APS सर्व्हिसमध्ये आपण पेमेंट विड्रॉ करू शकतो, डिपॉझिट करू शकतो, फंड ट्रान्सफर करू शकतो आणि चेक सुद्धा करू शकतो. बॅलन्स चेक सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर APS मेनूमध्ये आधार प्लस अकाउंटचा ऑप्शन दिलेला आहे. या आधार प्लस अकाउंटमध्ये
आपण फक्त बँक ऑफ महाराष्ट्राचंच काम करू शकतो. आणि APS मध्ये आपण सर्व बँकेचे काम करू शकतो. त्यानंतर एखाद्या कस्टमरचं APS बंद असेल, डिजेबल असेल, तर आपण या ठिकाणी APS इनेबल करू शकतो. पण कोणाचं करू शकतो? फक्त बँक ऑफ महाराष्ट्राच्या कस्टमरचंच करू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. यापुढे मी अनेक व्हिडिओ बनवणार आहे. प्रत्येक सर्व्हिसचे व्हिडिओ बनवणार आहेत आणि सेपरेट व्हिडिओ बनवणार आहेत. त्यासाठी चॅनलला निःशुल्क सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम.